नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. डोंगरकडा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी केले जोडेमारो आंदोलन. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी डोंगरकडा येथे आमदार बबन लोणीकर यांना जोडे मारून आंदोलन करण्यात आले. विधानसभा परतूर जिल्हा जालन्याचे आमदार बबन लोणीकर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्याबद्दल हीन व अवमानजनक वक्तव्य करून महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकरी जनतेची अवहेलना केलेली आहे. म्हणून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आपल्या माध्यमातून त्यांची आमदारकी रद्द करून अवमान प्रकरणी गुन्हा दाखल करावा म्हणून जोडे मारो व यांचे निवेदन आखाडा बाळापूरचे पीआय विष्णुकांत गुट्टे यांना देण्यात आले आहे. या आंदोलनाला शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते व पोलीस बंदोबस्त मोठा होता. विधानसभा मतदारसंघ परतूर म्हणजे जालना जिल्ह्यातील आमदार बबनराव लोणीकर हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. भारतीय जनता पार्टीकडून निवडून आलेले लोकनियुक्त आमदार आहेत आणि त्या आमदारांनी काल त्यांच्या सभेमध्ये बोलते वेळेस विरोधकांना टोला देण्याच्या भूमिकेतून बोलत ते एवढे सत्तेच्या मस्तीमध्ये धुंद झाले की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणि देशातील शेतकऱ्यांना नरेंद्र मोदी हे पेरणीसाठी पैसे देतात. तुमच्या आया बहिणीच्या अंगावरचे कपडे, तुमच्या अंगावरचे कपडे हे मोदी सरकारचे आहेत आणि तुम्हाला तुमच्या आया बहिणीला 2100 रुपये 1500 रुपये लाडक्या बहिणी योजनेचे पैसे हे आम्ही देतो आणि तुमच्या पायातल्या चप्पल बूट हे सुद्धा आम्ही देतो. अशा प्रकारचं मगरुरीचं वक्तव्य करून या राज्यातील शेतकऱ्यांचा अवमान करण्याचं काम, आमच्या शेतकरी कष्टकरी बापाचा अपमान करण्याचं काम, त्याच्या घामाच्या कष्टाचा अपमान करण्याचं काम त्या मदमस्त झालेल्या बबनराव लोणीकरांनी केलेलं आहे. ही बबनराव लोणीकरांची भाषा नाही, ही जी भाषा आहे ती भारतीय जनता पार्टीची अधिकृत अशी भाषा आहे. भारतीय जनता पार्टी आणि हे युती सरकार हे नेहमी शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेत आहे. अरे तुम्ही शेतकऱ्यांच्या भूमिका विरोधी घेऊन शेतकऱ्यांना एवढं देशोधडी लावलंय की माननीय नरेंद्र मोदी साहेब जे काही भारताचे पंतप्रधान आहेत त्यांनी 2022 शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन या भारतातील शेतकऱ्यांनी दिलं होतं. ते सुद्धा हवेत विरलं. कालच्या 2024च्या विधानसभा इलेक्शनला माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या शेतकऱ्यांचा सातबारा आम्हाला निवडून द्या, आम्ही तुमचा सातबारा कोरा करू असं स्पष्ट आवाहन केलं होतं. त्या आव्हानाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील जनतेनं, या आया बहिणींनी, सगळ्या गोरगरीब कष्टकरी शेतकरी समाजानं महायुती सरकारचं राज्य हे महाराष्ट्रामध्ये आणलं आणि नंतर आम्ही हे आश्वासन दिलंच नाही अशा पद्धतीचे खोटे धादांत सगळे बनवेगिरीचे वक्तव्य करून त्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. त्यातल्या त्यात या महाराष्ट्र राज्याचा कृषी मंत्री असेल, महाराष्ट्र राज्याचा महसूल मंत्री असेल, हे सगळेच शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अवहेलनात्मक आणि अवमानात्मक वेळोवेळी भाषा वापरित आहेत. म्हणून या भाषेचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या बबनराव लोणीकरांच्या प्रतिमेला जोडे मारून आम्ही या ठिकाणी आंदोलन करीत आहोत. बिलकुल या आमदाराचा राजीनामा घेतला पाहिजे आणि याच्या बापाच्या प्रॉपर्टीची मालमत्तेची चौकशी केली पाहिजे. आज त्याच्याकडे जी मालमत्ता आहे, हा जो बबनराव लोणीकर नावाचा आमदार आमच्या महाराष्ट्रातल्या देशातल्या शेतकऱ्यांना म्हणतो की तुम्हाला पेरणीला सुद्धा पैसे आमच्या नरेंद्र मोदींनी दिलेत. तर नरेंद्र मोदीच्या सत्तेमध्ये येण्याच्या अगोदर तुझ्याकडे प्रॉपर्टी किती होती आणि आता तुझ्याकडे प्रॉपर्टी किती आहे, मूळ तुझ्या बापाची प्रॉपर्टी किती होती, याचा सुद्धा सखोल चौकशी ही राज्य सरकारनं, केंद्र सरकारनं आणि ईडीनं करायला पाहिजे.